नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली निसर्गाच्या साथीने या उक्तीचा प्रत्यय देत आज दिगवडे येथे किरवे गावातील श्री शिवराज मधुकर कांबळे व सौ रोहिणी शिवराज कांबळे यांच्या डोहाळे जेवण समारंभाच्या निमित्ताने कांबळे परिवाराने एक अत्यंत आदर्श व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला। कुटुंबात येणाऱ्या नव्या बाळाच्या आगमनाचा आनंद केवळ पारंपरिक पद्धतीने साजरा न करता पर्यावरणाचा समतोल राखत निसर्गाचे ऋण फेडण्याचा एक अनोखा संकल्प कांबळे परिवाराने प्रत्यक्ष साकार केला। रोप भेट देऊन दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश। या मंगलमयी सोहळ्याला उपस्थित राहून भावी मातेला आणि येणाऱ्या बाळाला शुभ आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आभार मानताना नेहमीच्या पारंपरिक भेटवस्तू किंवा मिठाईऐवजी एक जिवंत रोप भेट म्हणून देण्यात आले। आजच्या काळात वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट पाहता कांबळे परिवाराने दिलेला हा एक झाड एक जीवन असा संदेश उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला। समाजासाठी एक अनुकरणीय आदर्श सध्याच्या काळात सण समारंभामध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून येणाऱ्या पिढीला हिरवेगार व सुरक्षित भविष्य देण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे। या उपक्रमातून कांबळे परिवाराने समाजापुढे एक नवा आणि निसर्गपूरक आदर्श ठेवला आहे। या नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही कल्पनेसाठी सौ रोहिणी व श्री शिवराज कांबळे यांच्यासह संपूर्ण कांबळे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मान्यवरांकडून आभार प्रदर्शन सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार खालील मान्यवरांनी मानले। श्री बाबासो नारायण कांबळे दिगवडे, श्री सरदार बंडू कांबळे दिगवडे, श्री मधुकर श्रीपती कांबळे किरवे, श्री आर.एम. कांबळे सर, सौ रोहिणी व श्री शिवराज कांबळे व संपूर्ण कांबळे परिवारास या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी उदंड शुभेच्छा। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे इंस्टाग्राम चॅनल न्यूज दीनदयाळ पण फॉलो करा व न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा ही विनंती। आमचा संपर्क 9404 01 8707 76 20 90 73 59।